गाइस, स्वागत तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले गुढीपाडवा स्पेशल ब्लॉग। आणि आता मी तयार झालेले आहे आणि ग्रंथा पण इथे तयार आहे। हे बघ, माझे बाबू आहे तिथे दोन। हॅपी गुढीपाडवा तिला पण तर बोलतात। आणि माझ्याकडून सगळ्यांना हॅपी गुढीपाडवा। सो इथे मम्मी माझी पूजा करते। इथे मम्मी पण रेडी झालेली आहे। इथे माझी मम्मी पूजा करते। आणि बघा ग्रंथा मॅडम आता आम्ही पूजा करणार आहे। हॅपी गुढीपाडवा बोल। ही हिच्या लँग्वेज मध्ये बोलली काहीतरी, पण हॅपी गुढीपाडवा बोलली। त्यांची माझी मम्मी पूजा करते। आणि तोरण आता आपण दाराला लावूया। ते आपलं तोरण रेडी आहे। ग्रंथ तिची बडबडते। अगरबत्ती मम्मीने छानपैकी पूजा करून घेतलेली आहे। सो आता जेवणाची तयारी चालू आहे आणि आपण बघूया माझी मम्मी काय करते। ते माझी मम्मी जेवण करायला घेते। ते मम्मीने एक डिश बनवून ठेवली आहे। काय मम्मा आहे? वाटणाची डाळ आणि त्यामध्ये शेंगा टाकलेल्या आहेत। आता इथे आपण भाजी बनवायला घेऊया। छोल्याची भाजी आहे। आता या तेलामध्ये आपण जिरे ॲड केले आणि तेजपत्ता, कांद्याची पेस्ट, आणि बघा इथे कांद्याची पेस्ट आहे आणि इथे टोमॅटोची पेस्ट। आता कांद्याची पेस्ट टाकूया। कांदा आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट। आता चांगलं ब्राऊन होऊन द्यायचं आणि भाजायचं। छान कांदा ब्राऊन झालेला आहे। आता आपण त्यामध्ये ॲड करूया ही टोमॅटोची पेस्ट होती, फक्त टोमॅटोची होती। आपण मसाले ॲड करूया। हे लाल तिखट, हळद,
धण्याची पावडर आणि थोडा गरम मसाला आणि हा बादशाहचा छोले मसाला. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपली ग्रेव्ही रेडी आहे आणि ह्याला छान तेल सुटलेलं आहे. तर आता आपण जे छोले आहे शिजवलेले ते टाकूया, ॲड करूया. ग्रेव्ही छान चणायला लागली पाहिजे. आता यामध्ये आपण मीठ ॲड करूया थोडं चवीनुसार. आता या भाजीला शिजून घ्यायचं, मग आपली भाजी रेडी होईल. इथे आपण खातोय पाणीपुरी. मी पुरीमध्ये रगडा टाकला आहे. आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया, गोड पाणी आणि तिखट. जानू फक्त गोड पाणीच खाते. दाखवता असे सारे पाणीपुरी संपलेले आहे. आणि पाणीपुरी कोणी दिली तुम्हाला दाखवतो आम्ही थोड्या वेळाने. ए बाबू, हा माझा मामा आहे. ह्याने पाणीपुरी आणलेली आणि ह्याला कधीपासून माझ्या ब्लॉगमध्ये यायचं होतं आणि फायनली मी त्याला दाखवलं आहे. आणि हे बघा पानदा आणि बघा ग्रंथ आमची. आणि हे बघा नरेश मामा. भेटून जा. आपली भाजी रेडी झाली आहे. भाजी आणि डाळ रेडी आहे. आता आपण पुऱ्या करणार आहोत आणि साईडला लावला आहे कुकर, त्यामध्ये भात लावला आहे. इथे आपली पुरी फुगलेली आहे. आता दुसरी पुरी टाकली. इथे आपली तशाच 2 पुऱ्या झालेल्या आहेत. इथे छान छान फुगलेल्या आहेत पुऱ्या. आणि त्या तळायला म्हणजे सगळी लाटायला बसले. इथे मम्मी तळते एका साईडला. फटाफट फटाफट काम करतायत. इथे आपली डिश रेडी आहे आणि इथे आपली आहे छोल्याची भाजी आणि इथे डाळ, गोडी डाळ आणि श्रीखंड आणि आपण पुऱ्या केलेल्या ते सगळे जळायला बसले. ग्रंथ बघा आली. ग्रंथने एंट्री केली. आणि पप्पा पण आले. थंड पाणी. आम्ही थंड पाणी पितो. सो आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता झोपायची तयारी. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आजचा दिवस खूपच छान गेला. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.